सो आम्ही निघालेलो आहोत आता होचिमिंग गाईज. भाई तिकडे येऊन एवढी वाट लागणार आहे ना लँग्वेजची, कारण की इकडे जेवढी इंग्लिश येते ती पण विसरून जाणार आहे आम्ही, एवढं तर फॉर शुअर. आणि आता आम्ही चाललोय दनांगला. मेन दनांग म्हणजे जिकडे ते आता जेवढे इंस्टाग्रामवर जे रील्स व्हायरल होतात ना व्हिएतनामचे, ते मेन तिकडच आहे. सो आम्ही आता तिकडे चाललोय. अँड ते काहीतरी 60 किती रे 70 किती हे आवर्स आहे ट्रेन? 17 नाही तर 19 आवर्सची ट्रेन आहे. सो ते पण बरं आहे की इकडच्या ट्रेन खूप वेगळ्या आहेत. आता ते गेल्यावरच कळेल. हा, कारण की तिकीटचं कन्फर्मेशन नाहीये आमच्याकडे. बुकिंग करत होतो, म्हणजे कालच्या कॅब ड्रायव्हरने सांगितलं तुम्ही स्टेशनवर जाऊन करा, म्हणून आम्ही काल केलं नाही. आणि आता बघतोय तर बुकिंग स्लॉट अवेलेबल नाहीये. सो आता तेच आम्हाला टेन्शन आलंय. आम्ही निघालो तो आहे पूर्ण लगेज घेऊन, बघा. तर आम्ही काय करू त्याचं टेन्शन आलंय. सायगाव स्टेशन बोलतात त्याला. आणि हे तिकीट काउंटर. आता इथे मी बसली आहे, विचारतोय. गाईज इकडचे ना स्टेशन पण असे वाटतात एअरपोर्टवर आलोय. अँड बघा इथे VIP लॉन्ज आहे, जसं आपल्या एअरपोर्टवर असतो. आणि खूप क्लीन आणि खूपच मस्त मस्त स्टेशन्स आहेत. आता आम्ही ना खाय प्यायला घेतोय, कारण की 2 दिवस झाले असे उपाशी सारखी मरतोय. जे पण काय भेटतंय ते खातोय, पण आवडतच नाहीये म्हणून पोटातच नाही जात आहे. तर आता आम्ही चिप्स वगैरे फायनली लेस वगैरे भेटलंय आणि कॉफीवरच गुजारा करतोय. भाई थँक गॉड ऍटलीस्ट कॉफी टेस्टी आहे इकडची. हे असं भेटतं इकडे, मीन्स ऑर्डर आली की हे ते बीप होतं, मग आपण ऑर्डर इथे कलेक्ट करू शकतो. आणि यू कॅन सी किती छान कॅफे आहे. स्टेशन बघा किती मस्त आहे. असे कंपार्टमेंट्स असतात. अँड कॉफी ही बघ कशी उभी आहे, कारण की आमच्या बॅग्सच राहत नाही. या मॅडम बघा, बॅग्सच राहत नाहीये गाईज. हे पण एक एक्सपिरियन्सच आहे ना. हा खरंच. हे बघा हिची बॅग तरी थोडीफार माऊली गरिबांसारखे माऊली हिची बॅग माऊली. आणि आमच्या 2 बाकी आहेत. आम्ही विचार करतो, आमचे 3 सीट्स आहेत, तर या 2 सीट्स मध्ये आम्ही ऍडजस्ट करू. वरच्या सीट्सवर फक्त बॅग्स टाकू, सगळ्याच बॅग्स टाकू. मग त्या छोट्या एक आहे बघू, मस्त आहे बघ, गरम गरम आहे. काही खाल्लं नाही तर ऍटलीस्ट विचार करते हे घेऊ. अंडी कशी दिली. प्रोटीन दे किती, हाऊ मच? सॉल्ट ए त्या बन मध्ये टाकून पण खाऊ शकतो आपण. नाही नो 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 ओनली दिस 30 बोल ना. 30 नो 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 ओनली दिस. हाऊ 40 बोलली ना. आता आम्ही कोणत्या तरी स्टेशनवर थांबलोय. दोई बुंग सॅट बीन थॉंग. मस्त आहे. 25. This all are veg or non-veg? Sorry? Veg? No, it's vegan, veg or non-veg. बापरे, समजावणं मुश्किल आहे. असं प्लेन आहे पटरी आणि इथे शॉप आहे. मस्त आहे, एकदम वेगळंच काहीतरी. आता इथे बघतोय काहीतरी, सगळ्यांना ट्रान्सलेट करून सांगावं लागतंय. व्हीगन, व्हेज. बाय तांबे. गुड मॉर्निंग गाईज. आता 9 वाजलेत आणि आम्ही जस्ट दनांगला पोचलोय, म्हणजे ट्रेन आता पोहोचेल. हाय, काय सांगू तुम्हाला, एवढा कंटाळा आला ना ट्रेन. आमच्या खाली एक ओल्ड एज बाई होती. ती भाई खरंच म्हणजे असं कोणाला बोलायला पाहिजे, पण तिने खूप त्रास दिला. आम्ही तिला खूप अंडरस्टँड करून घेत होतो, तरी तिने खूप त्रास दिला. आता आम्ही निघालोय म्हणजे आता आम्ही दनांगला पोचतोय. आणि अजूनही आमचं
हॉटेल्स वगैरे काहीच बुक नाहीये आता आम्ही, कारण की इथे असं पण 2 वाजता चेक इन असतं, तर म्हणून असं विचार करतोय की आता एवढा वेळ काय करणार, म्हणून इथे बसूनच हॉटेल वगैरे बुक करूया. सो देखते हैं अभी कैसे क्या जाता है. जरूर आहे. तुम्ही आम्हाला असं बघताय, पण तुम्ही थोड्याच वेळात आम्हाला एकदम उतरलीस. ये वी आर एट दनांग दनांग. असं स्टेशन आहे भाई इकडे, मस्त आहे. मस्त गोड आहे. ओके, सो आम्ही पोचलो किती लवकर, आणि आम्ही आत्ता निघालोय हॉटेलसाठी, कारण की एवढं प्रॉब्लेम झालाय हॉटेल बुक करताना. सो गाईज इथे खरंच म्हणजे लोकांना वाटतं की खूप स्वस्त कंट्री आहे, बट नाही, खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे आता आम्ही जस्ट ग्रॅब बुक केली आहे, किती 3 किलोमीटरसाठी 300 रुपये जात आहेत. म्हणजे आपल्या इथे 50 रुपये जास्तीत जास्त, 100, 300 रुपये 3 किलोमीटरसाठी फक्त. आणि तसं बघायला गेलं तर खूप महाग आहे. फक्त हे लोकांनी हे करू, इकडची करन्सी जास्त भेटते हातात म्हणून, बट खर्च पण तेवढाच आहे. सो तुम्ही तेवढा बजेट बनवून द्या. आणि ऍक्च्युली आता हे जे प्रकरण चालू आहे आपल्या इकडे, त्यामुळे सगळ्या गोष्टी महाग झाल्यात. सो तर अजूनच महाग झालंय. तर आता आम्ही हॉटेल वगैरे आता जस्ट बुक केलं, आता आम्ही चाललोय. त्याच्यानंतर कुठे कुठे फिरणार आहे काय माहिती. ए भाई, आज आपण बीच वगैरे पण कव्हर करणार आहे ना? बीच आपल्याकडनं 200 मीटरच आहे. मस्त लेडी बुद्धाला जाणार आहे. अँड आज 2-3 प्लेसेस करून टाकूया, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही. आणि उद्या ना खाली काहीतरी घाला. उद्या होया दीपाली होयांगला जाणार उद्या. आणि बाना हिल्स जे मेन आहे, व्हिएतनामचं मेन बाना हिल्स. फायनली इथे एक पिझ्झा ऑर्डर केलाय, तो पण चीज वाला. कोणता ऑर्डर केलाय का? 4 चीज. खोबाड दाखव कसं दिसतंय, घाण एकदम. पिझ्झा आ गेला आहे. नाही होते तसंच होत नाही, तसं चीज नाही, ते जसं पाहिजे होतं. यम यम. भाई 3 दिवसानंतर काहीतरी पोटात जातंय विदाउट स्मेल. हे किती चुतिया मुलगी आहे. नाही सॉरी, लागणार सगळं इथे असून पण मी हा उचलला नाही, तो मीच टाकली. आता ते मेन जे लेडी बुद्धाचं स्टॅच्यू होतं तिकडे चाललोय. हे असं वाव, किती सुंदर आहे ही. वाव, bye Tambe. See you tomorrow. Bye. भाई बापरे, नाही जाणार बाय. कसं भाई, बापरे. रेस्टॉरंट भेटलंय जे व्हीगन आहे, एकदम व्हेजिटेरियन अँड व्हीगन. आता बघू
कसं लागतंय टेस्ट. हा एवढं थकलोय आता. एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये आलोय आम्ही. त्यांनी तिकडे एवढसा भात दिलेला, एवढसा भात तर माझा बिल्ला खातो एकटा. त्यांनी आम्हाला दिलेला 3 माणसाला एवढसा भात. तर आता आमच्याच आम्ही स्टे करतो. आम्हाला माहितच नाही या साईडला रेस्टॉरंट आहे, तिथेच यायला पाहिजे होतं. तर आता इकडे आलोय, पुढे पुढे चालत बघितलंय एक रेस्टॉरंट म्हणून बसले. आता मला एवढं इरिटेट झालंय ना, काही काहीच पोटात नाहीये, एवढी भूक लागली. आणि गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे 5 वाजले आणि आम्ही उठलोय बिकॉज द फेमस गोल्डन ब्रिज बघण्यासाठी. तिकडे खूप गर्दी असते, खूप फिरायला येतात. तर तो एक टाइम स्लॉट असतो, त्याच टाइम स्लॉटने जायचं असतं. इथून 6ला निघू तर 7 वाजता पोचू, कारण की इथून ते लांब आहे. तर सकाळचे 5 वाजले, आम्ही झोपलो 2 वाजता. डोळेच उघडत नाहीये, बापरे. तो आता फटाफट अंघोळ करून आम्ही आता निघतो, कारण की आम्हाला होतोय खूप लेट. जर मी तुमच्याशी इथे बोलत बसली तर हे लोक मला घेऊन जातात. आता चाललोय आम्ही तिकीट्स घ्यायला. हे काय आहे, पुन्हा काउंटर आहे. तिकीट एरिया बघ किती छान आहे. सुंदर. Opening, yeah, 10:30 to 3 p.m. All these include, right? Include all Our this. garden, lunar castle, most of the fantasy park games. Okay. Right, 1, 2, 3. Okay. Thank you. Guys, आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा ऑनलाईन, ओके तिकडे चल. आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा ऑनलाईन 2,500 ते 3,000. चल आम्ही 3.5 पकडलं जास्तीत जास्त. सकाळी येऊन तर आम्ही काय, आम्ही तिकीट घेतलेली आणि काल बघत होतो. नाही, यायच्या आधी पण 2,500 ते 3,000 दाखवत होतो ऑनलाईन. आणि आता सडनली सकाळी येऊन आम्हाला धक्का बसलाय. 4,400 तिकीट एकाची पर पर्सन. म्हणजे विचार करा, म्हणजे आता आमचे यांच्या इकडे 3,750,000 लुटा जा रहा है, टुरिस्ट को गेले. लुटा जा रहा है. खरंच आणि खूप वाईट वाटतं यार जेव्हा असं होतं. कारण की आपण तसा बजेट बनवून घेतो ना, म्हणून कधी पण तुमचा जो बजेट असेल, समज तुमचा 1 लाखचा असेल तर तुम्ही 1.5 लाख त्रास घेऊन चालू. हां, कारण की इथे खूप खर्च होतो आणि खाण्यावर तर तुमचा खूप खर्च होईल, कारण की ते खाणं खूप महाग आहे. व्हेज आणि विगन तर खूप कमी भेटणार, पण भेटणार तर खूप कॉस्टली. आम्ही किती दाल खिचडी 850 रुपयाची खाल्ली. भाई अभी भी दिल को लग रहा है वो चीज 850. और तडका भी लसूण का नाही, अदरक देते लोग. आम्ही एक्सपिरियन्स खूप छान आहे. नियर बाय आता आम्ही कुठे चाललोय. आता आम्ही हे तिकीट घेऊन ऑब्व्हियसली वरती एवढे 4,500 तिकीट दिले, जाणार तर वरती ना केबल कारमध्ये. आणि मग ते गोल्डन ब्रिज आहे ते बघणार आहे. सो पुढे पुढे ब्लॉग बघत राहा. हाच तो हात आहे ज्याच्यासाठी आम्ही आपल्या जीवाला धोका देऊन इथे आलेलो आहोत. दिसत नाही तो. गाईज रियालिटी बघा तुम्ही. आम्ही एवढं आमची झोप खराब करून मीन्स सकाळी आलो हा व्ह्यू बघण्यासाठी. सिरियसली मॅम, सिरियसली आम्ही हे बघायला आलो 4,500 रुपये देऊन. लिटरली बिलकुल पण वर्थ इट नाही आहे भाई, खूप काहीच वर्थ इट नाही आहे. खूपच इरिटेट झालेली आहे खरंच. आणि एकही चांगला फोटो आलेला नाहीये.
फायनली काहीतरी खायला भेटलंय. बियर फॅक्टरी. आम्ही आता चाललो आहे कोकोनट बोट राईड. आम्ही म्हणजे लास्ट मुमेंटला आम्ही निघणार होतो, बट असं वाटलं की यार एवढं लांब आलोच आहे 1 तास ट्रॅव्हल करून, सो वाय नॉट हर एक एक्सपिरियन्स घेऊया. तर आम्ही घेते. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ए व्हिडिओ ले ना दीपाली. आम्ही या हॉटेलला आता बाय बाय बोललोय, कारण की आम्ही आता इथून चाललोय हनोईला. त्याच्या आधी आम्ही चाललोय सॉन्ट्रा मरीना कॅफे. अँड आमचं आजचं तिकीट आहे 6:30चं. तर आज आम्ही विचार केलाय पूर्ण दिवसभर फिरू आणि डायरेक्ट स्टेशनला जाऊ, कारण की पूर्ण दिवस काय करणार, 12 वाजता चेकआउट होता. तर सो बाय बाय दनांग, सी यू कधी पता नाही अभी कभी. हाय, आम्ही इथे आलेलो फोटोज व्हिडिओज काढायला. फोटोज व्हिडिओजच्या चक्करमध्ये आमचे 3-4 लाख गेले. 4 लाख मीन्स इंडियाचे वेगळे, बट 4 लाख VND गेलेत. अँड मी कशी दिसते, माझा आउटफिट कसा आहे मला नक्कीच सांगा. खूप ऊन आहे भाई, एकदम करपलो, एकदम करपूनच निघालोय. बट ठीक आहे, इथे काय परत येणार नाही. आपलं टॅनिंग तर निघेल, पण इथे परत नाही येणार. म्हणून फटाफट खूप छान फोटोज घेतले. तुम्ही लोकेशन बघू शकता, खूप सुंदर. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. वेट, दोघी खूप सुंदर आहे, खूप छान आहे लोकेशन.